Now I request today's chief guest, Honorable Dr. Sudhir Bombre, Hydrologist, Pune, to deliver chief guest speech on the given subject, that is status of available water. Status of available water for agriculture in Maharashtra under current drought conditions. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशननी आज आयोजित केलेल्या या चर्चासत्राला येण्याचा योग विशेषतः माझे मित्र संजीव माने यांच्यामुळे आला. त्यांचे या संस्थेचे सर्व पदाधिकारी भडसाहेबांचे मी मनापासून आभार मानतो. भडसाहेबांचा आणि माझा परिचय जवळपास 1985-86 सालापासून आहे. 1985 मध्ये मी सकाळमध्ये नोकरीला लागलो वार्ताहर म्हणून, आणि त्या काळामध्ये आज माझ्या समोर बसलेले बहुतांश लोक माझ्या परिचयाचे आहेत की ज्यांची माझी भेट ही VSI मध्ये सातत्यानं पूर्वी होत असायची. मग जमदग्नी सर असतील, कामते सर असतील, मॅडम असतील, बहुतांश लोकांना मी यातल्या ओळखतो. आणि त्यांच्याचकडनं गेली 38 वर्ष जे ऐकत आलो, त्यांनी लिहिलेलं वाचत आलो, त्याच्यातनं काही थोडस ज्ञान मिळवायचा मी प्रयत्न केला, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मान्यांचा असा गैरसमज झाला की मी या विषयातला फार तज्ञ आहे, आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की नाही, आता तुम्ही चीफ गेस्ट व्हा आणि याचा ऍड्रेस करा. मित्र असल्यावर तो अडचणीत सापडला म्हणल्यावर त्याला नाही म्हणता येत नाही, त्याला मदत करणं आपलं काम आहे. मग ते म्हणाले मोते साहेब नाहीयेत, त्यामुळे तुम्ही आज ही जबाबदारी स्वीकारा. म्हणून त्यांच्या इच्छेचा मान ठेवून मी हे जबाबदारी स्वीकारलेली आहे. मी यातला फार मोठा तज्ञ आहे असं कृपा करून माझा दावा नाही, तुमचा पण गैरसमज नसा. आजच्या या चर्चासत्राला प्रामुख्याने उपस्थित असलेले राहुरी कृषी विद्यापीठातील डॉक्टर अण्णासाहेब शिंदे महाविद्यालयाचे डॉक्टर DD पवार, या संस्थेचे सेक्रेटरी बोखारे साहेब, कोऑर्डिनेटर डॉक्टर SM पवार, आवर्जून मोते साहेब नाहीत म्हणून उपस्थित राहिलेले डेप्युटी डायरेक्टर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे राम फडतरे, व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि आपण उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, बंधूंनो आणि भगिनी. 2 टप्प्यामध्ये मी विषयाची मांडणी करणार आहे. आत्ता फक्त मी उद्घाटनापुरतच बोलणार आहे. माझा विषय जेव्हा येईल तेव्हा मी तो स्वतंत्रपणानं पाणी या विषयावरचा विषय मांडणार आहे. मला आणखीन एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे, ते म्हणजे या संस्थेमध्ये येण्याची माझी दुसरी वेळ आहे. वालचंद हिराचंद यांचा आल्या आल्या फोटो पाहिला आणि मला इतकं समाधान लागलं की ज्या माणसांनी देशातलं पहिलं विमान बनवलं, पहिलं जहाज बनवली म्हणजे बोट बनवली, आणि ज्यांनी पहिली कार बनवली, असे वालचंद हिराचंद. काय व्हिजन आणि काय दृष्टी असली पाहिजे माणसाला. त्यांचं कल्याणी साहेबांचे PA होते सविता भावे म्हणून, त्यांनी लिहिलेलं चरित्र फार वर्षांपूर्वी वाचण्यात आलं होतं. ते माझ्या डोळ्यासमोर तो फोटो पाहिल्यावरती तरळून गेलं चरित्र. इतकं व्हिजन असणारा, साखर धंद्याला नवी दृष्टी देणारा माणूस. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1919ला पहिला बेलापूरचा साखर कारखाना उभारायला सुरुवात झाली. 1924ला तो कारखाना उभारून पूर्ण झाला आणि पहिला गळीत हंगाम 1924 साली घेण्यात आला. म्हणजे 1948ला सहकारातला प्रवरा कारखाना उभा राहीपर्यंत 1932ला माळीनगरला शेतकऱ्यांचा कारखाना उभा राहिला होताच, पण 24 ते 48 या 24 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 12 खाजगी साखर कारखाने या महाराष्ट्रामध्ये उभे राहिलेले होते. आणि सहज आता योगायोगानं ती लिस्ट मी वाचत बसलो आल्या आल्या की कोण कोण अध्यक्ष झाले, तर त्याच्यात हे सगळे खाजगी कारखान्याचे लोक या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष होते, असं माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. हरिभाऊ गिरव्यांसारखा माणूस सुद्धा या संस्थेचा अध्यक्ष होता. आणि हरिभाऊ गिरव्यांच्या मी पाहिलं नाही,
पण मला आस्था अशी आहे, माझे वडील हे हरिभाऊ गिरव्यांच्या बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये राहत होते. ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला होते. घरची गरिबी होती, खायला पैसे नव्हते. तेव्हा हरिभाऊ गिरव्यांनी वडिलांना सांगितलं माझ्या की बाळा, तू माझ्या या घराच्या बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये राहा, तुला काय लागेल ती मदत आम्ही करू. आणि माझ्या वडिलांचं शिक्षण करायला हरिभाऊ गिरव्यांनी मदत केली. आणि म्हणून ते नाव पाहिल्यावरती मला फार इतकं समाधान वाटलं की फार मोठ्या माणसांनी ही संस्था उभी केलेली आहे. आणि तिच्यामध्ये आज भट साहेबांपर्यंतचे सगळे लोक ज्या डिव्होटेड पद्धतीनं ध्येयवादी आणि निष्काम भावनेनं काम करतायत, ते पाहिल्यावरती तुमच्या सर्वांपुढे नतमस्तक व्हायला. वरुण सूक्तामध्ये 5000 वर्षापूर्वी सांगितलं, इमा आप शिवतम, पाणी अत्यंत पवित्र आहे. इमा सर्वस्व वेसिजे, ते सर्वांची भरभराट करतं. आणि इमा राष्ट्रस्य वर्धिनी, ते राष्ट्राला उन्नतीकडे घेऊन जातं. ज्या वरुण सूक्तानं 5000 वर्षापूर्वी ऋग्वेदातल्या पाण्याचं महत्व आम्हाला सांगितलं होतं, ते आम्हाला किती कळलं आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये किती उतरवलं, याचा जेव्हा आपण विचार करू लागतो तटस्थपणानं, तेव्हा मग मनामध्ये नैराश्य येतं. आपण त्या पाण्याचा योग्य पद्धतीनं वापर करू शकलो नाही. मुबलक पाणी परमेश्वरानं आपल्याला उपलब्ध करून दिलेलं होतं, आपण ते नीट वापरू शकलो नाही. त्याचा विनियोग आपल्याला नीट करता आला नाही. आता संजीव मानेंनी विषय मांडला की ही साठवणुकीची नवीन व्यवस्था काहीतरी करायला पाहिजे, किंवा ठिबक सिंचनाची यंत्रणा वाढवण्यासाठी काही करायला पाहिजे. उद्घाटनाचा विषय म्हणून मी तेवढ्या पुरतं असं सांगू इच्छितो आज तुम्हाला की अनेक प्रयोग आपण करून पाहिलेले आहेत. म्हणजे जवळपास 70-80 वर्षांपूर्वी, स्वातंत्र्याच्या अगोदर पासून देखील सॉइल कन्झर्वेशन वरती आपण काम करत होतो. आणि ज्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या आधी चिंतामणराव देशमुख रिझर्व्ह बँकेचे काही गव्हर्नर झाले होते आणि ICS होऊन आले होते, त्या काळामध्ये सुद्धा चिंतामणरावांनी ज्या पुस्तिका लिहिल्या त्या जर तुम्ही वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की त्या काळामध्ये चिंतामणरावांनी पाणी आणि माती याचं महत्व सांगितलेलं होतं. आपल्याला कोणाला हे माहित नाही चिंतामणरावांचं कार्य. आपल्याला फक्त ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, मंत्रिपदाचा राजीनामा दिला एवढंच माहिती आहे. पण चिंतामणरावांनी सुद्धा या विषयावर किती सखोल चिंतन केलं होतं हे जुन्या पुस्तिका वाचल्यानंतर लक्षात येतं. किंवा आंबेडकरांनी ज्या वेळेला पार्लमेंटमध्ये भाषणं केलेली आहेत, म्हणजे ज्या वेळेला तुंगभद्रेवरचं बोर्ड असू द्या किंवा बाकीची काही विजेसाठीची महामंडळ स्थापन करण्याचा विषय असू द्या, त्यावेळेला सुद्धा आंबेडकरांची भूमिका काय होती, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली ही मी सांगतो आहे. त्याही वेळेला त्यांची मागणी होती की पाणी हा विषय तुम्ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत घ्या किंवा कन्करंट लिस्ट मध्ये तरी घाला. पण दुर्दैवानं स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये 1951ला आपण जेव्हा राज्यघटना स्वीकारली आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेचा स्वीकार केला, त्यावेळेला पार्लमेंटमध्ये जी चर्चा झाली त्याची जर डॉक्युमेंट्स तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल, सभागृहात आंबेडकर एकटे पडले, त्यांच्या बाजूला कोणी पाठीशी उभं राहिलं नाही आणि पाणी हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत ठेवण्यात आला. वास्तविक असं होतं की जमीन आणि पाणी या दोन्ही घटकांचे गुणधर्म भिन्न भिन्न प्रकारचे होते. त्यामुळे दोन्हींना एकच निकष लावणं चुकीचं होतं. जमीन स्थिर होती, पाणी प्रवाही होतं, चल होतं, ते उताराच्या दिशेने निघून जाणार होतं, ते एका जागी थांबणार नव्हतं. पण जे न्याय आणि निकष आम्ही जमिनीला लावले तेच निकष आम्ही पाण्याला लावले आणि इथंच मोठी फसगत झाली आणि राज्यांना असं वाटायला लागलं की पाणी आमच्या मालकीचं आहे, आम्ही कसं वापरायचं ते ठरवू, त्याबद्दल केंद्र सरकारनं आम्हाला काही सांगता कामा नाही आणि ते सांगितलं तर ते ऐकण्याचं बंधन आमच्यावर नाही. म्हणजे राज्य सरकार बेजबाबदार बनली, बेमुरवतखोर बनली आणि मनमानी पद्धतीनं वागायला लागली आणि म्हणून पाण्याचं व्यवस्थापन सगळं आज अस्ताव्यस्त झालंय, मोडकळीला आलेलं आहे आणि संबंध गोंदी निर्माण झालेली आहे. पण हा फक्त आपला प्रश्न आहे असं मानू नका, हा सगळ्या जगालाच भेडसावणारा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मी जेव्हा दुपारी आत्ता जरा वेळाने बोलेन त्या विषयावर तेव्हा मी संबंध जागतिक स्थिती काय आहे ती सांगेनच तुम्हाला. पण आपण जे
तुकड्या तुकड्यामध्ये प्रयत्न करतो ते आखू नये. आता कोणीतरी काढलंय जलयुक्त शिवार राबवा. म्हणजे काय? शिरपूर पॅटर्न केला खानापूरकरांनी, 250-300 बंधारे केले शिरपूरला. जमीन 20 फूट खोल खणा, 20 फूट रुंद करा. त्यामुळं पडलाला येणार व नदीतनं येणार पावसाचं पडणारं पाणी येईल खाली जमिनीत साचेल. क्षणार्धात आपल्याला हे बरं वाटतं. पण शिरपूर पॅटर्न सगळ्या राज्यभर लागू करता येत नाही. प्रत्येक ठिकाणची जिओलॉजी निरनिराळी आहे. जेव्हा पाणी येत असतं तेव्हा त्याच्याबरोबर वरून माती सुद्धा येत असते आणि माती जेव्हा वाहून येते तेव्हा ती त्या तुम्ही 20 फूट खोल खणलेल्या खड्ड्यामध्ये साचून जाते. सिमेंटायझेशन सारख्या असा गाळ जर इतका खट्ट साचला आणि तो पक्का होत गेला तर दर 2-4 वर्षांनी लोकसेवा, सहभाग, ती गाळ उपसा कोण करणार आहे हो काम? कुणाचा सहभाग आहे? आज लोकसहभागाला लोक फारसे तयार नाहीत. आपण वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. मोठी माणसं तर याच्यात येत नाही. ते म्हणतात काय लागलं तर बाबा पैसे दे, तुला मशिनरी दे, पण आम्हाला वेळ मागू नको, आम्हाला बोलवू नकोस. हा गाळ काढायला कोण मोकळा राहणार आहे दरवर्षी? आणि हा इतका टाईट होऊन बसला तर काय होणार आहे? म्हणजे सगळ्या मातीचं आवरण निघून जाणार आहे. आपण असं म्हणतो की 100 वर्ष लागतात 1 इंच मातीचा थर तयार व्हायला. आणि म्हणून पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही जी घोषणा दिली ना मुळात तीच अत्यंत चुकीची आणि अशास्त्रीय आहे. घोषणा अशी पाहिजे होती, माती अडवा पाणी जिरवा. मातीच जर अडवली नाही तर पाणी कसं राहील? ते पाणी वेगाने निघून जाणार आहे. आज तुम्ही चित्र उघडतो कोकणात बघताय, प्रचंड पाऊस पडतो. आपल्याकडे जेवढा पाऊस पडतो त्याच्या 40% पाऊस कोकणामध्ये पडतोय. पण पाणी उन्हाळ्यात आता प्यायला पाणी नाही. प्रचंड वेगानं पाणी येतंय, वाहून जात आहे. तुम्ही जर कल्पना केली तर जवळपास 2400-2500 TMC पेक्षा अधिक पाणी दरवर्षी पडतंय, तिथनं वाहून चाललेलं आहे. आपण फक्त 150 धरणांच्या द्वारे 111 TMC पाणी आतापर्यंत कोकणात अडवू शकलेलो आहे. बाकी सगळं पाणी आजही आमचं वाहून समुद्राला चाललेलं आहे. मग ही सगळीकडची स्थिती आहे. गोदावरीमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे. 5ही राज्याची पाण्याची गरज पूर्णपणानं भागल्यानंतर देखील दरवर्षी 500 TMC पाणी वाहून समुद्रात जाणार आहे. आपल्याला विचार करायला पाहिजे. मगाशी माने साहेबांनी जो विचार मांडला किंवा भड साहेबांनी सुद्धा मांडला की तळी खोदणं, शिरपूर पॅटर्न असू द्या, खोलीचं रुंदीकरण असू द्या, अमुक करू द्या. पाणी उघड्यावर ठेवण्यापेक्षा आपण भूगर्भात अधिक पाणी कसं साठवू शकू, त्याचं बाष्पीभवन कसं कमी करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण बाष्पीभवनानं मोठ्या प्रमाणावर पाणी वेगानं उडून जात आहे. आज जर आपण उजनीचं साधं उदाहरण घेतलं तर उजनीच्या धरणातलं होणारं बाष्पीभवन हे 20 TMC एवढं आहे दरवर्षीचं. म्हणजे 117 TMCचं उजनी आहे, 54 TMC लाईव्ह स्टोरेज आहे, 63 TMC डेड साठा आहे. आणि त्याच्यातनं 20 TMC पाणी जर बाष्पीभवनानं उडून जातं म्हणजे पुणे शहराला प्यायला लागणारा पाण्याचा करार आहे 11.5 TMCचा. पुणे महानगरपालिका इरिगेशन खात्याला दमदाटी करते, धमकी देते आणि पाणी वापरते 18.5 TMC. म्हणजे पुणे शहराला वर्षाला जेवढं पाणी प्यायला लागतं तेवढं पाणी बाष्पीभवनानं एका वर्षात उडून जातं. आपण कधी बाष्पीभवन कमी कसं करता येईल याचा विचार केला नाही. कुठल्याही, माफ करा विद्यापीठाचे लोक, पण विद्यापीठामध्ये सुद्धा या बाष्पीभवनाच्या संदर्भामध्ये फारसं मोजणीचं काम कुठेही झालेलं नाही. 1988 साली राजीव गांधी प्राईम मिनिस्टर असताना मला स्कॉलरशिप दिली. देशातल्या 14 पत्रकारांना स्कॉलरशिप दिली होती. मला विषय दिला होता ग्राउंड वॉटर एक्सप्लॉयटेशन, इट्स इकॉलॉजिकल अँड सोशल इम्पॅक्ट इन ड्राय एरियाज. पाथर्डी, पारनेर, जत, सांगोला आणि कवठे महांकाळ असे 5 तालुक्यांचा अभ्यास करण्यासाठी मी 6 महिने सगळीकडे हिंडलो. माझ्याबरोबर त्यावेळेला GSDAचे डॉक्टर टिकेकर म्हणून उपसंचालक होते, ते यायचे. आम्ही सगळीकडे जायचो, मोजण्या करायचो पाण्याच्या ह्याच्यातल्या.
पण बाष्पीभवनाचा अभ्यास कुठे आहे? म्हणजे त्या विहिरीतलं होणारं बाष्पीभवन किती, केशाकर्षणानं झाडांच्या पानातनं होणारं बाष्पीभवन किती, तळी आणि याच्यातनं होणारं बाष्पीभवन किती, याचा हिशोबच आमच्या जवळ नाही. म्हणजे जसं पाण्याची गावनिहाय मोजणीची आकडेवारी आमच्याकडे नाही, तसं या बाष्पीभवनाची सुद्धा मोजणी नाही. म्हणजे सगळा कारभार हा अंदाजे ढोळपणानं चाललेला आहे. म्हणजे अंधारात उडी मारल्यासारखं काम आहे. म्हणजे जसं टाटानी मावळमध्ये पहिल्यांदा फुलाचं ग्रीन हाऊस उभं केलं, ग्रीन हाऊस मधलं गुलाबाचं, टाटाला काही माहित नव्हतं हे सक्सेस होईल नाही होईल काय होईल, त्यांनी उडी मारली. दुर्दैवानं ते सक्सेस झालं आणि त्याचा पाय मोडला नाही. पण नंतर पुढच्या लोकांनी केली, त्यांची काय अवस्था झाली ते तुम्ही डोळ्यांनी उघड्याने पाहिलेलं आहे. तेव्हा आपण जेव्हा हे विषय करायचे म्हणतो, वेगवेगळे उपाय, आणि हे तुकड्या तुकड्यानं राबवायचं जेव्हा म्हणतो, तेव्हा याला निश्चित मर्यादा येतात. मगाशी मी म्हणालो की 80 वर्ष होऊन गेली पाणलोट विकासाचा कार्यक्रम राबवून. 1972 साली आपण रोजगार हमीशी निगडीत हे काम केलं, वॉटर कन्झर्वेशन, सॉइल कन्झर्वेशनचं. आज काय स्थिती आहे त्या सगळ्या कामाची? दर 2-4 वर्षांनी सगळं काम पुन्हा मूळ पदावरती आलेलं असतंय. ती सीसीटी केलेली बुजलेली असते. ते लूजबोर्ड स्ट्रक्चर जागेवर राहिलेलं नसतं. सरळ जिथं पाण्याचा थेंब पडतो तो वेगानं खाली येतो आणि वेगानं खाली निघून जातो. खाली फक्त नदी पात्रात कुठेतरी बंधारे करतात. वसंत बंधारा काय, गॅबियन बंधारा, कोल्हापूर बंधारा, अनेक बंधारे. दुर्दैवानं बंधाऱ्यांची जी योजना किंवा चळवळ आहे ही स्वार्थाची भागीदारी आणि शास्त्राला तिलांजली अशा प्रकारचं काम झाल्यामुळं सगळे बंधारे सुद्धा आज कुठेतरी गाळानं भरलेले आहेत, वाहून गेलेले आहेत. पूर आला तर सगळी बंधाऱ्यांची साखळीच्या साखळी तुटते, वाहून जाते. याचं नियोजन नाही, याचा अभ्यास नाही, याच्यावरती बसवायचे दरवाजे कोणते, कशा पद्धतीनं बसवायला पाहिजे, त्याचं टेक्निक काय आहे, याचाही अभ्यास आज आमच्याकडे नाही. आणि म्हणून अनेक विषयांच्या मध्ये काम करण्याची गरज आहे. पाणलोटामध्ये रिस टू बॉटम म्हणजे माथा ते पायथा या तत्वावरती जर आपण काम सुरू केलं आणि एकाच वेळेला सगळी कामं सुरू करू शकलो तरच त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळणार आहेत. दुर्दैवानं आपण तसं करत नाही. म्हणजे रोजगार हमी लाभवल्यापासून सुद्धा तुकड्या तुकड्यातच काम करत गेलो, त्यामुळं ती सगळी कामं पुन्हा संपुष्टात आली. त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळालेले नाहीत, हेही वास्तव आहे. तेव्हा सर मगाशी जे म्हणाले भट साहेब की हे जे सगळं करायचं असेल, तळी करायची, अमुक करायची, तळ्यांची किती दुर्दशा केली आम्ही. तुम्ही पूर्व विदर्भामध्ये जाऊन बघा. माझी मालगुजारी तलाव होते, ज्याला मामा तलाव म्हणतात. हजारो मालगुजारी तलाव लोकांच्या श्रमदानातनं त्या वेळेला करण्यात आले होते. आज त्यांची काय अवस्था आहे? फार वर्षापूर्वी, आज तुम्हाला सांगायला हरकत नाही, माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या इरिगेशन कमिशनसाठी चितळे साहेबांनी मला एक गोपनीय पेपर लिहायला सांगितला. तो पेपर होता संबंध मालगुजारी तलावांची फेररचना या विषयीचा. नानासाहेब पाटील या जलसंधारण खात्याचे सचिव होते. सुदैवाने ते माझे मित्र होते. त्यांनी मला फाईल दिली मंत्रालयात नाही. आज तुम्हाला मी पहिल्यांदा हे सांगतोय. म्हणजे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री आधी असल्यापासूनच्या आधीच्या पासून त्या विषयाची फाईल होती, या संबंध मालगुजारी तलावांची. आणि काय लिहिलंय प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी, त्याच्यावर काय शेरे मारले, ही सगळी फाईल मला त्यांनी दिली. गोपनीय फाईल म्हणाले, वाच, अभ्यास करीचा आणि याच्या आधारे तू त्या आयोगासाठी टिप्पणीचा पेपर तयार कर. मी तो संबंध 8 दिवस फाईल वाचली आणि माझ्या लक्षात आलं की आपल्याच लोकांनी या सगळ्या मालगुजारी तलावांच्या वरती अतिक्रमण केलं. ते बुजवून टाकले. कुणी विकासाच्या कामाला वापरले, कुणी शेती करायला वापरले, कुणी घर बांधायला वापरले, कुणी गुंड घुसवले, त्याच्यामध्ये नवीन वस्त्या प्लॉट पाडले, विकले. म्हणजे हे जे संबंध काम त्याच्यामध्ये झालं, हजारो मालगुजारी तलाव ज्याच्यात आपली क्षमता होती. म्हणजे कर्नाटक सुद्धा पूर्वी तलावांचा देश म्हणून ओळखला जायचा, दुष्काळी राज्य होतं. तुम्ही जर कर्नाटकाची रचना पाहिली तर आपण सगळे इतके लवाड आणि हुशार लोक आहोत. आपल्याला जे दुष्काळी जिल्हे होते, जे नको होते, ते आपण कर्नाटकाला दिले.
तेच मद्रासनी केलं, तेच म्हैसूर संस्थांनी केलं, तेच आंध्रनी केलं. आणि म्हणून संबंध कर्नाटक दुष्काळाच्या याच्यावरती उभा राहिलाय. आज त्यांनी त्या मानाने पुष्कळ प्रगती केली. तुम्ही ठाणे जिल्ह्याचं उदाहरण पहा. संबंध तलावांचा भाग म्हणून ठाणे जिल्हा एकेकाळी प्रसिद्ध होता. असे हजारो तलाव पूर्वी श्रमदानातनं लोकसहभागातनं आपण तयार केले होते. आपण ते आज उद्ध्वस्त केले. ते सगळे पोल्युटेड करून टाकलेत, ते नष्ट करून टाकलेले आहेत. अशा वेळी पाण्याचं स्टोरेज कुठं करणार, कसं करणार, हे प्रश्न आपल्या पुढे आहेतच. आणि म्हणून मगाशी त्यांनी जो उल्लेख केला की वॉटरशेडचा कार्यक्रम राबवणं सायंटिफिकली आणि भूगर्भात अधिकाधिक पाणी जिरवणं हा या पुढचा कार्यक्रम आपल्याला करावा लागणार आहे. आणखीन एक विषय जाता जाता संजीव मानेंनी जो उपस्थित केला त्याच्याबद्दल बोलतो आणि माझं बोलणं थांबवतो. ठिबक सिंचनासाठीची स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचा काहीतरी विचार त्यांनी म्हणाला. हा जो भांडवली खर्च आहे मुळामध्ये, हा भांडवली खर्च करायला साखर कारखाने फारसे तयार होत नाही. काही प्रमाणात ते पुढे येतात. ते म्हणतात आम्ही इतकी सबसिडी देतो, अमुक देतो, योजना करतो. तुम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी योजना आणली होती की 5 लाख हेक्टर जमीन ही साधारणतः 2 वर्षामध्ये आपण ठिबक सिंचनाखाली नेऊ. पण एकाही साखर कारखान्यानं ती योजना स्वीकारली नाही. आता ती का स्वीकारली नाही हा वेगळा विषय, त्याच्याबद्दल स्वतंत्रपणानं बोलावं लागेल. ते 7.5% दर, त्याचे कोणातलं कॉन्ट्रीब्युशन किती, आज त्या विषयात मी बोलत नाही. पण हा विषय असा आहे की याच्याबद्दल काहीतरी गांभीर्याने विचार करावाच लागणार आहे. नऊस विकास निधीतनं आपल्याला मॅक्झिमम पैसा मिळू शकतो का, आणि तो जर मिळाला तर तो या ठिबक सिंचनाच्या कामाला वापरता येईल का, असा एक विषय आहे. दुसरा विषय आहे की मनमोहन सिंग साहेब असताना AIBP योजना आपण राबवली, ऍक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम, ज्याच्यातनं आपण दरवर्षी 7 ते 8 हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला आणि वेगवेगळ्या राज्यांना उपलब्ध करून दिले ते रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी. एक पंचवार्षिक योजना या पद्धतीनं संबंध ऊसाची शेती ड्रीप खाली नेण्यासाठी करता येईल का, असं केंद्रातनं काही AIBP माध्यमातून योजना करता येईल का, तुम्ही साखर कारखान्यांनी तसा प्रस्ताव केला पाहिजे, तसा आग्रह धरला पाहिजे सरकार पुढे जाऊन, आणि त्यांना सांगायला पाहिजे की AIBP ची योजना जी आहे ती तुम्ही आता जसं शेवटी धरणात पाणी अडवायचं, धरणातनं पाणी सोडायचं आणि सिंचन करायचं, त्यापेक्षा डायरेक्ट जर तुम्ही आम्हाला पैसे दिले साखर कारखान्यांना, आम्ही असा प्रस्ताव करतो, आम्ही सगळी ड्रीप खाली नेतो, एकही एकर ऊस आम्ही पाटाच्या पाण्यानं भिजवणार नाही अशी गॅरंटी देतो तुम्हाला, तुम्ही लागणारा पैसा AIBPतनं उपलब्ध करून द्या. किंवा राष्ट्रीय कृषी विकास परिषदेमार्फत भांडवली गुंतवणूक करण्यासाठी जशी स्कीम पवार साहेबांनी सुरू केली होती त्या स्कीमचं पुनरुज्जीवन करा. दरवर्षी ते साधारणतः प्रत्येक राज्याला 5,000 कोटी 7,000 कोटी देत होते. अशी राष्ट्रीय विकास परिषदेच्या मार्फत काही आपल्याला निधी देता येईल का, याचा सुद्धा विचार करायला हरकत नाही. तशी मागणी आपण करावी. आपण या विषयामध्ये खूप काम करता येईल. करणारी माणसं, थोडं नेतृत्व करणारे लोक हवे आहेत, आणि ज्यांना व्हिजन ठेवून निस्वार्थीपणानं काम करायचंय अशी जर माणसं पुढे आली तर हा विषय रेटणं पुढे नेणं हे सरकारला पण गरज आहे. कारण त्यांनाही दिसतंय सगळं संबंध प्रश्न काय होणार आहे पुढचा भीषण, आणि म्हणून त्यांना सुद्धा या दिशेनं काही पावलं टाकावी लागतील. आज आपण मला बोलवलं, मला उद्घाटनाचं भाषण करण्याची संधी दिली, त्याबद्दल संजीव माने, भडसाहेब आणि DSTA मनापासून आभार मानतो. तुम्ही शांतपणे ऐकलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि माझं बोलणं थांबवतो.